रामकृष्ण हरी माऊली आपण आहोत वारीच्या वाटेवरती आणि वारीच्या वाटेवरती अनेक डॉक्टर मंडळी सेवा करताना पाहायला मिळतात आणि तसेच काही इतर डॉक्टर आहेत जे की वारकऱ्यांची चरण सेवा करताय। तर जाणून घेऊया त्यांच्या मनातला भाव काय आहे, किती वर्ष झालं ते वारीमध्ये येत आहेत आणि किती वर्षापासून ते वारकऱ्यांची चरण सेवा या वारीमध्ये करतायत। नक्कीच तर बघूया चला। काय नाव आहे तुमचं? माझं डॉक्टर स्मिता सुभाष भोये आहे। वारकऱ्यांची सेवा करताय, काय भावना आहेत मनात? आपल्याकडून प्रत्यक्षरित्या आपण पांडुरंगाला जाऊ शकत नाही तर निदान भक्तांची आपण सेवा करावी हा उद्देश। कुठून तुम्ही जॉईन झालाय वारीमध्ये? आम्ही भिवंडीवरून आले आहे मी ॲक्च्युअल आणि वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आम्ही आलो। आता कितवा दिवस आहे? आजचा 5वा दिवस आहे। 5 दिवस झालं सेवा देताय? हां, म्हणजे सगळेजण 4-4 लोकांची बॅच आहे इथे। 4-4 दिवसाची एकेका यांनी डॉक्टरांनी 4-4 दिवस सेवा द्यायची। तर आता हा आमचा आजचा दुसरा दिवस आहे, अजून 2 दिवस आम्ही सेवा देणार आहोत। काय भावना आहेत बरं सेवा करत असताना किंवा या वारकऱ्यांची सेवा? काही एखादा वारकरी तुम्ही सेवा केल्यानंतर काय बोलून जातो? तो खूप सारे आशीर्वाद देऊन जातो आणि त्यांनी असं आपल्याला धन्य झाल्यासारखं वाटतं। खरंच आपण काहीतरी करतोय कोणातरीसाठी। तुम्ही पण पंढरपूरला जाणार आहे? हो, पंढरपूरला जायची इच्छा आहे, पण मी आता 8 दिवसावरी पंढरपूरला आधीच भेटून आले आहे पांडुरंगाला। आणि इकडे सेवा द्यायची तर आपण प्रत्यक्ष जाऊ नाही शकलो, तर ही सेवा देतो आता आम्ही। बाबा काय सांगाल बरं यांच्या थांबायचं? त्यांच्याबद्दल काय वाटतंय? आम्हाला चांगलं वाटतंय, आम्ही आशीर्वाद देतो त्यांनी, धन्यवाद देतो त्यांनी। आजची तुमच्या हातात धरून असं करा। इतकं त्यांनी आपलं हे करतेत म्हणून त्यांच्यासाठी आम्ही खूप ऋणी आहे। खूप त्यांना आशीर्वाद, कोटी कोटी आशीर्वाद देऊत आम्ही। भक्तांची सेवा करणं हेच आमचं परम भाग्य आहे। त्यांचं सेवा करून आम्हाला पूर्ण समाधान मिळतं। नक्कीच ते असता तुम्ही म्हणजे डॉक्टर आहात ते आम्ही वैष्णव ट्रस्ट मेडिकल ट्रस्टमधून मुंबईची ट्रस्ट आहे त्यातर्फे आम्ही इथं सेवा करतो आणि या सेवेचं आम्हाला खूप समाधान लाभतं। आणि किती सेवा केली, वैष्णव चॅरिटेबल आणि मेडिकल ट्रस्ट या संस्थेतर्फे आम्ही इथं माऊलीची सेवा करण्यात येतो। माऊलीचे परमभक्त वारकऱ्याची सेवा करण्यास आम्हाला खूप समाधान मिळतं आणि कितीही सेवा केली तरी आमचं हात अजिबात थकत नाही सेवा करून। त्याचं झालं तुम्ही वारीमध्ये येत आहे? मला 28 वर्ष झाली वारीमध्ये येतो। 28 वर्ष? हो, या ट्रस्टला 33 वर्ष झाली। म्हणजे 28 वर्षाचा अनुभव आहे वारीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांचे। 28 वर्ष झाला आशीर्वाद घेत आहे, काय संसारात बदल? खूप समाधान मिळतं, पण दरवर नेहमी प्रगती होत राहते। माऊलीची कृपा सर्वांवर होते, आमच्यावर पण होते, खूप लाभ मिळतो। 28 वर्ष झालं वारीमध्ये वारकऱ्यांची सेवा करताय, तर काय मागता पांडुरंगाला तुम्ही? काहीच नाही मागताय, काही न मागता सर्व काही मिळतं। त्यांची कृपा नेहमी राहते, मागावं काहीच लागत नाही, माऊली सर्व काही देतं। न मागता सगळं काही भेटतं आणि अशीच सेवा तुमच्याकडून घडत राहो। आणि हे सर्व वारकऱ्यांचा आशीर्वाद आहे म्हणून आम्हाला सेवा करायला मिळते। झालेली नाही, जवळपास 36 वर्ष ट्रस्टला झालेली आहेत आणि 28 वर्ष झालं ही वारकऱ्यांची चरणसेवा हे सर्व डॉक्टर मंडळी करताना पाहायला मिळत आहेत। आणि नक्कीच म्हणजे वरवर नाही तर ते मनात भावसुद्धा तेवढाच लागतो आणि हे सर्व दृश्य आपण पाहतोय वारीच्या वाटेवरती। आणि आपण भेटत राहूया आपला मित्र उदय भिसे पाटील, रामकृष्ण हरी, आणि आपण पाहताय अभंग वारी।